बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भोंदू अशोक खरात यांच्यात तब्बल 17 वेळा फोनवरून बोलणं झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात 17 वेळा फोनवरून बोलणं झालं। एवढंच नाही तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही खरातला 1-2 नव्हे तर तब्बल 177 वेळा फोन केले होते। हे एवढे कॉल त्यांनी का केले होते याचं उत्तर त्यांनी द्यावं असं दमानिया यांनी म्हटले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री आशिष शेलार आणि शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर हेही वेळोवेळी भोंदू खरातच्या संपर्कात होते असं दमानिया यांनी स्पष्ट केलंय। अंजली दमानिया शुक्रवारी यासंबंधी बोलताना म्हणाल्या, कोणताही विषय लढण्यास सुरुवात केल्यानंतर माझ्याकडे बरीच माहिती येते। असाच काहीसा प्रकार आता झालाय। अशोक खरातच्या प्रकरणाची खूप मोठी माहिती माझ्याकडे येते, ती मी माध्यमांनाही देत आहे। पण काही कारणामुळे मी आता चंदीगडला आली आहे। लग्नानिमित्त रविवारपर्यंत मी परत येणार नव्हते, म्हणून मला वाटलं की ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी। मला एक CDRची कॉपी मिळाली आहे। ही कॉपी व्हॉट्सॲपवर ज्यांनी पाठवली त्यांना मी ओळखत नाही, पण मी ती पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांना पाठवली। SITच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनाही मी ही माहिती दिली। काल दिवसभरात मी माहिती थोडीशी संकलित केली, त्यात मला धक्कादायक माहिती मिळाली। रुपाली चाकणकर आत्तापर्यंत म्हणायच्या की अशोक खरात हे माझे गुरु आहेत, मला त्यांच्याविषयी फार काही माहिती आहे। पण चाकणकरांनी खरातला सुमारे 177 कॉल्स केल्याची माहिती माझ्याकडे आहे। एवढंच नाही तर त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांचेही तब्बल 236 कॉल्स खरातला गेले। भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी भोंदू अशोक खरातची भेट घेतल्याचा पुनरुच्चार केलाय। नीलम गोरे यांनी अनेकदा भोंदू अशोक खरातची भेट घेतली। या भेटीवेळी उपस्थित असलेल्या लोकांनीच मला माहिती दिली होती, याचे पुरावे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी सादर केले जातील असं त्या म्हणाल्या। दरम्यान रुपाली चाकणकरांनी स्वतःहून SITच्या चौकशीला सामोरं जावं असंही त्या म्हणाल्या। तृप्ती देसाई यांनी काही दिवसांपूर्वी नीलम गोरे यांनी अशोक खरातची भेट घेतल्याचा आरोप केला होता, पण गोरे यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे हे आरोप फेटाळून लावलेत। त्यानंतर आज तृप्ती देसाई यांनी आपण आपल्या आरोपांवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं। त्या म्हणाल्या, नीलम गोरेंची माहिती पूर्णतः खरी आहे। गोरे यांनी अशोक खरातच्या ऑफिसमध्ये त्याची भेट घेतली होती। या भेटीवेळी उपस्थित असलेल्या लोकांनी मला ही माहिती दिली, त्यामुळे ही गोष्ट एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने दिलेली नाही। ज्या काही गोष्टी आहेत, साक्षीदार आहेत, ते योग्य वेळी समोर येऊन बोलतील। तृप्ती देसाईंनी यावेळी सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचंही आवर्जून स्पष्ट केलं। त्या म्हणाल्या, मला माहिती देणारी एक व्यक्ती नाशिक तर दुसरी पुण्याची आहे। त्यांनी तूर्त मला हे प्रकरण SIT आणि त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जात नाही तोपर्यंत आमचं नाव घेऊ नका असं सांगितलंय, कारण त्यांच्या कुटुंबियांवर दबाव आणला जाऊ शकतो, त्यांचं स्टेटमेंट बदलण्यासाठी त्रास दिला जाऊ शकतो। पण जेव्हा केव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते लोक स्वतः समोर येतील किंवा मी त्याचे पुरावे समोर आणेन। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असतानाच त्याची पत्नी कल्पना खरात फरार असल्याने तपास अधिकच वेगाने सुरू झालाय। लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर SITने थेट माहेरी धडक देत चौकशी केली आणि त्यातून समोर आलेल्या माहितीने तपासाला नवे वळण मिळाले। नाशिकमध्ये गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असून तिचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक सक्रिय झाले। 2 दिवस उलटूनही कल्पना सापडली नसल्यानं तिच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। याच दरम्यान SITने खरात कुटुंबातील सदस्यांवर लक्ष केंद्रित करत चौकशीचा वेग वाढवलाय। अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याची पुन्हा चौकशी करण्यात आली असून कल्पनाचे 2 भाऊ यांचीही तपास पथकाने विचारपूस केली आहे। दरम्यान SITचे पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील कल्पना खरातच्या माहेरी पोहोचलं। इथं झालेल्या चौकशीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार कल्पना खरात गेल्या 16 वर्षापासून माहेराशी संपर्कात नाहीत। इतकंच नव्हे तर अशोक खरात तिला माहेरी येऊ देत नसल्याचाही आरोप करण्यात आलाय। लग्नानंतर कल्पनाने माहेराशी फारसा संबंध ठेवला नव्हता, तसंच तिचा भाऊ सुद्धा तिला भेटू शकला नसल्याचं सांगण्यात आलं। तिच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती साधी असून ते अल्पशेतीवर उदरनिर्वाह करत असल्याची माहितीही समोर आली आहे। या प्रकरणाला आणखी एक महत्त्वाचा पैलू जोडला गेलाय। शिर्डी परिसरात जमीन खरेदी व्यवहारात कल्पना खरातने एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप समोर आलाय।
या संदर्भात SITने पुन्हा एकदा हर्षवर्धन खरातची चौकशी केली. तपासात असंही उघड झालं की या व्यवहारात कल्पना आणि तिच्या भावांचा आर्थिक संबंध होता. त्यामुळे आता या प्रकरणात फक्त अशोक खरातच नव्हे तर त्याचे नातेवाईकही तपासाच्या कक्षेत आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधलाय. फडणवीस सरकारनं अचानक मोठ्या संख्येनं लाडकी बहीण योजनेतून लाभार्थ्यांची कपात केली. मग एवढे महिने महाराष्ट्राच्या तिजोरीतून गेलेल्या पैशांची भरपाई कोण करणार, असा सवाल ठाकरे गटानं या प्रकरणी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारच्या तिजोरीतील 21,000 कोटी पाण्यात गेल्याचा दावा केला जातोय. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर उपरोक्त शब्दात निशाणा साधलाय. त्या म्हणाल्या, निवडणुकीच्या काळामध्ये नियोजन शून्य महायुतीनं मतांच्या लालसेपोटी पैशांची खैरात केली. योजनेच्या नावाखाली पगारी मतदार मिळवण्याचा प्रयत्न केला. आता अचानक एवढ्या मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांमध्ये कपात केली. मग इतकी महिने महाराष्ट्राच्या तिजोरीतून गेलेला पैसा याची भरपाई कोण करणार? एरवी क्रेडिट घेण्यासाठी पुढे येणाऱ्या फडणवीस, शिंदे आणि आदिती तटकरे यांच्यापैकी आता कोण हे नुकसान भरून काढणार आहे, असा सवाल सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये पाण्यात गेलेल्या 21,000 कोटींचा हिशोब कोण देणार याचं उत्तरही महायुती सरकारकडे मागितलं आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा राजकीय निर्णय घेतलाय. दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्षानं केला असून पक्षश्रेष्ठींकडून यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. राज्यातील बारामती आणि राहुरी या महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने या दोन्ही जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. बारामतीत संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या असून इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं अंतिम उमेदवार निवडताना पक्ष नेतृत्व काळजीपूर्वक निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. राहुरी मतदारसंघातही उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दोन्ही ठिकाणी उमेदवारांची नावे जाहीर करण्यापूर्वी मित्रपक्षांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटप आणि रणनीती यावरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राजकीय घडामोडींना वेग येण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीसाठी 6 अर्ज तर राहुरीसाठी 4 अर्ज प्राप्त झालेत. तसंच इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखतीही पार पडल्यात. येत्या 2 दिवसात निवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मुंबईत बेकायदा दिवे आणि सायरन लावून फिरणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत 80 वाहनांवरील अवैध साहित्य जप्त केलंय. मंत्रालय परिसरातच ही कारवाई झाल्यानं या प्रकरणानं विशेष लक्ष वेधलंय. मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या 2 दिवसात विशेष मोहीम राबवत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. मंत्रालय आणि विधान भवन परिसरात मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांवर लाल, निळे आणि पिवळे फ्लॅश लाईट्स तसंच सायरन वापरले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासणी मोहीम सुरू केली आणि एकामागून एक वाहनांची तपासणी करत 80 गाड्यांवर कारवाई केली. संबंधित वाहनांवरील सर्व बेकायदा दिवे आणि सायरन जप्त करण्यात आले असून वाहन चालकांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. नियमानुसार अशा प्रकारचे दिवे आणि सायरन केवळ आपत्कालीन सेवा, कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणा आणि अधिकृत शासकीय वाहनांनाच वापरण्याची परवानगी आहे. मात्र काही वाहन चालक प्रतिष्ठा दाखवण्यासाठी किंवा वाहतुकीत सवलत मिळवण्यासाठी या सुविधा बेकायदेशीररित्या वापरत असल्याचं आढळून आलं. अशा प्रकारच्या वापरामुळे इतर वाहन चालकांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि काही वेळा वाहतूक नियम मोडण्यास प्रोत्साहन मिळतं असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. याशिवाय अशा बेकायदा दिवे आणि सायरनचा वापर करून काही गंभीर गुन्ह्यांमध्ये गैरफायदा घेतला जाऊ शकतो अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ वाहतूक नियमभंग म्हणून न पाहता सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत गंभीर बाब म्हणून पाहिलं जात आहे. याच कारणामुळे पोलिसांनी ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सरकारने पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांनी तातडीने या प्रकरणी संवेदना व्यक्त करणं गरजेचं होतं. त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली नाही. शेतकऱ्यांना खूप हाल सहन करावे लागतात. जळगावमधील जे लोक सत्तेत आहेत त्यांच्या संवेदना ठार मेलेल्या आहेत. ते 24 तास राजकारण करतात. संकटमोचन गिरीश महाजन शेतकऱ्यांवर संकट आल्यावर कुठे असतात असा सवाल उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.
संजय राऊत म्हणाले की बारामतीमध्ये कौटुंबिक कारणास्तव शरद पवार यांचा पक्ष कदाचित निवडणूक लढणार नाही, पण इतरांना निवडणूक लढवू नये असं सांगू नये. ही लोकशाही आहे, त्यावर एकत्र बसत निर्णय घ्यावा लागेल. मावियातील नेते एकत्र बसून या दोन्ही जागा संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. शिवसेनेने राहुरीत लढावं असे आमचे कार्यकर्ते सुद्धा म्हणत आहेत. भाजपला मदत होईल असे निर्णय घेऊ नये ही आमची भूमिका आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की संकटमोचन हे केवळ राजकीय संकटमोचकाचे काम करतात का? शेतकऱ्यांवर जेव्हा संकट येतात तेव्हा हे काही काम करताना दिसत नाहीत. केवळ पक्ष फोडणे, आमदार नगरसेवक पळवणे हे त्यांचं कर्तव्य आहे का? हे राज्याचं दुर्दैव आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की जळगाव जिल्ह्यात राजकीय हुकुमशाही सुरू आहे. पोलिसांच्या मदतीनं गुंडगिरी सुरू आहे. पोलिसांनी स्वतःला वर्दीतील गुंड समजू नये. जळगावमध्ये पोलीस गणवेशातील हुकुमशाही आहे. त्याचा वापर राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी करत असतात. हळूहळू तुमचाही जोर ओसरणार आहे. शिंदे गटाचे आमदार हे संकटमोचकाच्या संपर्कात आहेत. ते पुढची निवडणूक भाजपमधून लढवतील असं वाटतं. संजय राऊत म्हणाले की राहुरी आणि बारामतीमध्ये पोटनिवडणूक आहे. माविया म्हणून आपण निर्णय घेतला पाहिजे. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चांगल्या प्रकारे ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीवर चर्चा होते. काँग्रेस अनेक ठिकाणी सर्वात आधी निवडणूक लढवण्यासाठी पुढं जाते. निकालानंतर कळतं आपण कुठे आहोत. जिथं ज्या पक्षाची ताकद आहे त्याच पक्षाने निवडणूक लढवावी. मावियातील तिन्ही पक्षांनी एकत्र येत निवडणुकीचा विचार केला पाहिजे. युद्धामुळे इंधन टंचाई पाहून महाराष्ट्र सरकारनं ई-वाहन धोरणांतर्गत 246 कोटी रुपयांच्या सवलतींचा बूस्टर डोस दिलाय. दुचाकीसाठी 10,000 तर चारचाकीसाठी 1.5 लाखांपर्यंत अनुदान आहे. समृद्धीसह प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना 100% टोलमाफी देण्यात आली आहे. यामुळे केवळ प्रदूषणात घट होणार नाही तर सर्वसामान्यांच्या इंधनावरील खर्चात मोठी बचत होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला इलेक्ट्रिक वेग मिळणार आहे. शासकीय अनुदानामुळे ई-वाहनांच्या किमती कमी होऊन ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील आणि इंधन खर्चात बचत होईल. सार्वजनिक वाहतूक संस्थांना निधी मिळाल्यानं शहरामध्ये प्रदूषणमुक्त, आधुनिक आणि सुखकर ई-बस सेवा उपलब्ध होईल. टोल माफी नवीन धोरणानुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू यासारख्या प्रमुख मार्गांवर ई-वाहनांना 100% टोल माफी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर रस्त्यांवर 50% सवलतीची तरतूद आहे. महाराष्ट्रात नोंदणी होणाऱ्या सर्व ईव्हींना 100% रस्ते कर आणि नोंदणी शुल्कात पूर्ण सूट मिळते. थेट सबसिडी नवीन धोरणानुसार ई दुचाकींसाठी 10,000 पर्यंत तर ई चारचाकींसाठी 1.5 लाखांपर्यंत थेट अनुदान दिलं जातं. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी आम्ही महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वितरित केला आहे. 2026-27 या वर्षासाठी 246 कोटींची तरतूद असून यामुळे ई वाहन क्षेत्राला मोठी चालना मिळेल. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.